नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, महालक्ष्मीची कृपा आपल्या सगळ्यांच्याच वरती असावी असं सगळ्यांनाच वाटत असतं. आणि माताची जर कृपा असेल तर सुख, समृद्धी, धनप्राप्ती, यश, कीर्ती आणि ऐश्वर अगदी गुणागोविंदाने नांदू शकतं. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपलं नवलौकिक वाढेल, उत्तरोत्तर आपली किंवा आपल्या बिझनेसमध्ये प्रगती होईल असं सगळ्यांचीच इच्छा असते. आणि बघा, ही इच्छा करणं काय वाईट नाही आहे. सगळे इच्छा करतात आणि ती चांगलीच असते. पण इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण सगळे कष्ट, मेहनत, परिश्रम, भरपूरकडून प्रयत्न, जे शक्य होईल ते चांगल्या वाटेने आपण प्रयत्न करतो. पण नशिबाची साथ एकदा मिळत नाही आणि मेहनतीचं फळ पण आपल्याला मिळत नाही. तर आपल्याला माहितीच आहे की महालक्ष्मी अष्टकम ही माता महालक्ष्मीला समर्पित आहे. तर हे स्तोत्र इंद्रदेवाने महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी रचलेलं स्तोत्र आहे. तर बघा, आपण कुठलंही यंत्र किंवा कुठलीही मूर्ती घरी आणली की ती पहिली शुद्ध आणि मग आपण सिद्ध करतो आणि मगच आपण आपली सेवा त्यावर चालू करतो. तसंच या नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला महालक्ष्मी अष्टकम सिद्ध करण्याची ही सेवा आहे. आणि ही उच्च कोटीची आणि विशेष सेवा आहे. ही ट्राईड अँड टेस्टेड अँड व्हेरीफाईड आहे. ही भरपूर ज्योतिषी ही सेवा सांगतात, ही सिद्ध करायला सांगतात. जसं आपण रामरक्षा करतो तसं ह्या नवरात्रीमध्ये महालक्ष्मी अष्टकम आपण सिद्ध करायचं आहे. आणि ते सिद्ध करून झाल्यावर दररोज आपण 1, 2 किंवा 3 खेपा आपल्याला म्हणायचं आहे. मगच त्याचा आपल्याला भरपूर प्रमाणात आपल्याला त्याचे रिझल्ट्स आणि फायदा होताना आपल्याला ते दिसून येईल. तर आपण महालक्ष्मी अष्टकम कसं सिद्ध करायचं आहे ते बघूया. तर सकाळी म्हणजे 9 एप्रिलला जेव्हा चैत्र नवरात्री चालू होते, सकाळी आपल्याला उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे, घरी गोमूत्र, बाहेर छान रांगोळी, हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तेलाचा दिवा आणि बरोबरच तुपाचा दिवा मात्र कंपल्सरी प्रज्वलित करायचा आहे. उदबत्ती लावायची आहे, धूप लावायचं आहे. आणि इथं तुम्हाला 16 लवंगा घ्यायच्या आहेत. कारण आपण महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते 9 एप्रिलपासून ते 17 एप्रिलपर्यंत म्हणजे 9 दिवस नवरात्रीचे आपण दररोज 16 वेळा म्हणायचं आहे. बघा, म्हणायच्या अगोदर माता लक्ष्मीला तुमची इच्छा सांगा, प्रार्थना करा आणि 1 लवंग तुम्हाला हातात घ्यायची आहे. इथं जसं तुम्हाला दिसत असेल तसं हातात घ्यायची आहे, मूठ बंद करायची आहे. आणि महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला 1 ते 8 ओळीपर्यंत म्हणायचं आहे. कारण त्याच्यानंतर जी आहे ती फलश्रुती आहे. मी परत एकदा सांगते, तुम्हाला 1 लवंग घेऊन मूठ बंद करून महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते 1 ते 8 ओळीपर्यंत म्हणायचं आहे. पुढं मी आता पिक्चर अटॅच करत आहे. आणि फलश्रुती तुम्हाला 16व्या खेपेला म्हणायची आहे. हे बघा, 1 ते 8 पर्यंत म्हणायचं आहे 15 खेपा आणि 16व्या वेळेला तुम्हाला पूर्ण फलश्रुती सकट म्हणायचं आहे. आणि ती 1 जी लवंग आहे ती श्रीयंत्रावर, तुमच्याकडे कुंचम असेल तर किंवा माता लक्ष्मीची जर तुमच्याकडे मूर्ती, फोटो काही असेल त्याच्यावर तुम्ही ती अर्पण करायची आहे. असं तुम्हाला 16 वेळा एक एक लवंग घेऊन मुठीमध्ये महालक्ष्मी अष्टकम म्हणून तुम्हाला त्या लवंगा अर्पण करायच्या आहेत. जसं मी इथं श्रीयंत्रावरती अर्पण केलं तसं एक करून आपल्याला 16ही लवंगा म्हणत अर्पण करायचे आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की आपण कमळगट्ट्याची माळ त्याच्यावरती घालतो. तर कमळगट्ट्याची माळ तुमच्याकडं जर असेल तर तुम्ही ती श्रीयंत्रावरती ठेवा, त्याच्यावरती 1 लाल फूल घाला. इथं आता मी पिवळं घातलं आहे कारण आज गुरुवार होता म्हणून. तर लाल फूल घाला दररोज 1 आणि ती तशीच ठेवा. परत तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्याच लवंगा परत तुम्हाला एका वाटीमध्ये काढायच्या आहेत. जसं मी इथं दाखवलं आहे तसं ती माळ काढा, त्या ज्या लवंगा आहेत त्या तशाच राहून द्या. त्या लवंगा परत वाटीमध्ये काढा. परत दुसऱ्या दिवशी तुम्हाला तेच करायचं आहे. 1 लवंग परत तुम्हाला हातात घ्यायची आहे. परत महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला 1 ते 8 खेपा 1 ते 8 ओळी 15 खेपा म्हणायचं आहे आणि फलश्रुतीसहित 16व्याला
म्हणायचं आहे आणि परत तसंच करून एक 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 लवंग अर्पण करायचे. असं सलग तुम्हाला 9 दिवस करायचं आहे, म्हणजे 17 एप्रिलपर्यंत, म्हणजे 17 एप्रिलपर्यंत तुम्हाला करायचं आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 17 एप्रिल म्हणजे 18 एप्रिलच्या दिवशी तुम्ही सकाळी उठायचं आहे. शुचिर्भूत होऊन तुमची जेव्हा तुम्ही पूजा आणि नित्यसेवा कराल तेव्हा ह्या ज्या लवंगा ज्या आहेत त्या प्रचंड अभिमंत्रित झालेल्या असतात, कारण 9 दिवसांमध्ये इतके व्हायब्रेशन्स हाय असतात, की पॉझिटिव्ह एनर्जी असते ना, मी तुम्हाला सांगू शकत नाही. त्यामुळे तुमचं महालक्ष्मी अष्टकं पण सिद्ध होऊन जातं आणि तुमच्या ह्या ज्या लवंगा आहेत त्याही सिद्ध होतात. त्यामुळे तुम्हाला त्या सगळ्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला इथे एक लाल पोटली लागणार आहे. पोटली नसेल तर तुम्ही लाल कापड पण घेऊ शकता. तर तुम्ही इथं छान लाल कापड घ्या, त्या ज्या 16 लवंगा आहेत त्या पूर्ण त्याच्यामध्ये घाला, त्याची एक छान पोटली करा आणि ही पोटली तुमचं जर बिझनेस असेल तर त्या गल्ल्यामध्ये पैशाच्या किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ही छान ठेवून द्या. आणि मग हे जे रिझल्ट्स बघा. तुम्हाला अजून एक काम करायचं आहे. हे जे अभिमंत्रित ह्या ज्या लवंगा आहेत ज्या तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवणार आहात, जेव्हाही तुमचा जॉब इंटरव्ह्यू असेल, जेव्हाही तुम्ही कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जात असाल, ह्या लवंगामधल्या तुम्ही 5 किंवा 9 लवंगा तुमच्याबरोबर घेऊन जायच्या आहेत. तुमचे जर पिरियड्स असतील तर ही सेवा करायची नाही आहे. तुमचे जर पिरियड्स असतील तर ह्या लवंगांना हात लावायचा नाही आहे. ह्या लवंगा तुम्ही तुमच्या नवऱ्याला, तुम्ही तुमच्या सासूबाई, सासरे, तुमची नणंद किंवा तुमचा मुलगा, सून ह्यांना देऊ शकता. ह्याच्या व्यतिरिक्त ह्या लवंगा तुम्हाला कोणाला द्यायच्या नाही आहेत. ह्यात तुम्ही तुमचा नवरा, तुमची मुलं ह्यांना दिली तर चालतंय. तुम्हाला दररोज दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. एका बैठकीमध्ये तुम्हाला हे 16 खेपा म्हणायचं आहे. असं तुम्हाला महालक्ष्मी अष्टकं तुम्हाला सिद्ध करून घ्यायचं आहे या नवरात्रीमध्ये आणि दररोज नंतर 3 वेळा तुम्हाला हे म्हणायचं आहे. जोपर्यंत मंत्र, स्तोत्र आणि यंत्र सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याचा प्रभाव तुम्हाला जाणवत नाही. त्यामुळं हे छान आणि अगदी प्रभावी माता लक्ष्मीची सेवा आहे. तर ही नक्की करा, म्हणजे माता लक्ष्मी तुमच्यावरती कायम प्रसन्न राहील आणि घरात अखंड वास करेल. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.